फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने रविवारी सकाळी धडक कारवाई केली। जनावरांच्या एका गोठ्यावर छापा टाकला। या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य आणि मिक्सर जप्त करण्यात आलेला आहे। जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर अन्न व सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणी कुणाल दिलीप भोसले, मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले हे तिघे राहणार होळ तालुका फलटण व पावडर पुरवणारे अन्य दोघा अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फलटण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती। छाप्यादरम्यान जनावरांच्या गोठ्यातून सुमारे 4 किलो औद्योगिक वापरासाठीची व्हे पावडर, SNF वाढीसाठी वापरली जाणारी ही पावडर तसेच 3 किलो नॉन डेअरी क्रीम पावडर तसेच हे साहित्य एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर हा जप्त करण्यात आलेला आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।